आपली जी सिरीज सुरू आहे PYQ ॲनालिसिस, म्हणजे आयोगाने पाठीमागच्या वर्षी विचारलेले जे प्रश्न आहेत आणि त्याचं जे ॲनालिसिस सुरू आहे त्याचा हा पुढचा व्हिडिओ. प्रकरण नंबर 4, रोजकिर्द पंजी म्हणजे जर्नल. ठीक आहे. पहिल्यांदा आपण आयोगाचे प्रश्न घेण्याच्या अगोदर सर्वात अगोदर याचं क्विक रिव्हिजन करू. माझ्या हँड रिटन नोट्स असतील किंवा रेग्युलर बॅचच्या नोट्स असतील, याच्यातून मेन गोष्टी घेऊ आपण आणि पुढे जाऊ. ठीक आहे. प्रस्तावना. व्यावसायिक व्यवहार हे विविध प्रकारचे असतात. व्यावसायिक व्यवहार, वैयक्तिक व्यवहार बोललेलं नाही, व्यावसायिक व्यवहार बोललेलं आहे आणि त्यासाठी व्यावसायिकाला विविध प्रकारचे लेखे म्हणजे अकाउंट म्हणजे खाते ठेवावे लागत असतात. आणि हे खाते ठेवताना रोजकिर्द हे लेखा पुस्तक आहे, ज्यामुळे व्यवसायातील काय म्हटलं रे इथे, व्यवसायातील म्हणजे व्यावसायिक व्यवहार तो व्यवहार असला पाहिजे, आर्थिक व्यवहार असला पाहिजे आणि त्याची कालक्रमानुसार तारीखवार सर्वप्रथम नोंद केली जात असते. कशामध्ये? रोजकिर्दमध्ये. बघा इथे 4-5 प्रश्न क्रिएट होतात. प्रत्येक शब्दावरती एक प्रश्न बनू शकतं. पहिला, रोजकिर्दमध्ये खालीलपैकी कोणते व्यवहार नोंदवले जातात? ऑप्शन ए वैयक्तिक व्यवहार, ऑप्शन बी व्यावसायिक व्यवहार, ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही नाही. तर हा पहिला आन्सर काय? व्यावसायिक व्यवहार. दुसरा, सर्व आर्थिक व्यवहार व्यवसायामध्ये नोंदवले जातात. चूक की बरोबर? सर्व अनार्थिक व्यवहार व्यवसायामध्ये नोंदवले. चूक की बरोबर? फक्त उधारीचे व्यवहार नोंदवले जातात, फक्त रोखीचे व्यवहार नोंदवले जातात. पहिल्या लेसनमध्ये खूप छान डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे रेग्युलर बॅचमध्ये. दुसरं, कालक्रमानुसार म्हणजे ज्या तारखेनुसार व्यवहार होतात त्या क्रमानेच नोंदणी केली जात असते. आणि याच्यावरती आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. आयोगाचा हा फेवरेट सेक्शन आहे. कालक्रम हा शब्द 3 ते 4 वेळेस प्रश्न आलेले आहेत, म्हणजे यावेळेस पण प्रश्न येऊ शकतो, शक्यता आहे. तारीखवार नोंदणी म्हणजे ज्या तारखेला जो व्यवहार झाला त्या तारखेला तोच व्यवहार नोंदवणे म्हणजे तारीखवार. आणि सर्वप्रथम नोंदणी रोजकिर्दमध्ये केली जात असते. बघा, ज्या क्रमाने काय म्हटले, ज्या क्रमाने व्यवहार केले जातात त्याच क्रमाने ते लिहिले जातात, म्हणजेच कालक्रमानुसार, तारखेनुसार. बघा आता मग व्यवहाराची जी नोंदणी असते, प्राथमिक पुस्तके, मूळ नोंद प्रायमरी आणि दुय्यम नोंदीची पुस्तके. आता प्राथमिक मध्ये बघा, मूळ रोजकिर्द आणि विशेष रोजकिर्द. समजते का रे? मूळ रोजकिर्द आणि विशेष रोजकिर्द. आता इकडे लक्ष द्या, विशेष रोजकिर्दकडे जातोय आपण. पहिलं आहे खरेदी पुस्तक. या खरेदी पुस्तकामध्ये फक्त आणि फक्त उधार खरेदीचीच नोंद केली जात असते. पण ती उधार खरेदी कोणती? फक्त वस्तूंची. फोकस करा, वस्तूंच्या उधार खरेदीची नोंद खरेदी पुस्तकामध्ये. विक्री पुस्तकात वस्तूंच्या उधार विक्रीची नोंद. खरेदी परत पुस्तकात जो उधार वस्तू विकल्या होत्या स्टार्टिंगला पहिल्या याच्यामध्ये. समजते का? बघा इथे ज्या वस्तूंची उधार विक्री केली उधार खरेदी केली, तो जर परत केला तर त्याची नोंद खरेदी परत पुस्तकामध्ये होणार. जे इथे उधार वस्तूंची विक्री केली होती तो जर परत आला तर त्याची नोंद कुठे होणार? विक्री परत पुस्तकामध्ये. आणि सर्वच्या सर्व रोखीचे व्यवहार लिहिले जात असतात रोख पुस्तकामध्ये. मग ते कशाचाही असू द्या, संपत्तीचा असू द्या, वस्तूंचा असू द्या, कुठलाही रोख व्यवहार असू द्या, त्याची नोंदणी कुठे होणार? रोख पुस्तकामध्ये. आणि उधार व्यवहाराची नोंदणी कुठे होणार? खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, खरेदी परत, विक्री परत पुस्तक. पण वस्तूंच्या उधार खरेदी विक्रीची, खरेदी परत आणि विक्री परतची नोंदणी इथे होणार. जर संपत्तीची झाली तर बघा इकडे लक्ष द्या, विपत्रासंबंधीचे व्यवहार, प्राप्य विपत्र, देय विपत्र तुम्हाला माहित आहे. प्राप्य विपत्र म्हणजे काय, देय विपत्र म्हणजे काय आपण पाहिलेलं होतं. म्हणजे प्राप्य विपत्र, देय विपत्र असेल त्याची नोंद, त्याच्या रिलेटेड सर्व व्यवहार कुठे नोंदवले जातील? प्राप्य विपत्र पुस्तकामध्ये आणि देय विपत्र पुस्तकामध्ये. मग हे सोडून काय म्हणतोय मी, हे सोडून जे व्यवहार असतील त्याची नोंदणी केली जाते मूळ रोजकिर्दमध्ये. कुठे नोंदणी केली जात असते? मूळ रोजकिर्द. म्हणजे सर्व व्यवहार, खालीलचे सर्व व्यवहार सोडून जे कोणते व्यवहार असेल त्याची नोंदणी मूळ रोजकिर्दमध्ये केली जात असते. म्हणजे उधार संपत्तीची खरेदी केली तर कुठं जाणार? मूळ रोजकिर्दमध्ये. उधार वस्तूंची केली तर
खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, खरेदी परत, विक्री परत पुस्तकामध्ये, समजते का? आणि रोख खरेदी केली तर रोख पुस्तकामध्ये, ती वस्तूंची असू द्या किंवा संपत्तीची असू द्या. हे रेग्युलर बॅचमध्ये इन डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. बघा, जे काय व्यवहार होत असतात ते ताबडतोब तात्पुरते लक्षात ठेवण्यासाठी एक स्मरण पुस्तक बनवलं जात असतं आणि हे स्मरण पुस्तक एक आपल्या लेखा पुस्तकाचा भाग नाही. मग या स्मरण पुस्तकात का भाग नाही? कारण की याला नावे आणि जमाच्या नोंदी केल्या जात नाहीत. ते फक्त ताबडतोब लक्षात ठेवावं आणि आपल्या लक्षात राहावं पुढे व्यवहार नोंदवण्यासाठी, म्हणून एक संक्षिप्त टिप्पण म्हणून त्याची नोंदणी केली जात असते. अदरवाईज काहीच नाही. हा जे स्मरण पुस्तक असतो हा आपल्या लेखांकनाचा लेखा पुस्तकाचा भाग नाही. पुढे जातोय. ऑब्जेक्टिव्ह काय आहे की कुठलाच महत्त्वपूर्ण व्यवहार आपल्या लक्षातून सुटता कामा नये म्हणून स्मरण पुस्तक बनवले जात असते. अर्थ, रोजकिर्द म्हणजे काय? फ्रेंच भाषेतील जॉर या शब्दापासून आलेला आहे आणि जॉर म्हणजे काय? डे म्हणजे दिवस. म्हणजेच रोजकिर्दीत व्यवसायातील आर्थिक व्यवहार दैनंदिन नोंदी केल्या जातात. समजते का? कशा? दैनंदिन. प्रत्येक ठिकाणी प्रश्न बनू शकतो. रोजकिर्द व्यावसायिक व्यवहार, तो पण आर्थिक असला पाहिजे आणि दैनंदिन नोंदी केल्या जातात, त्याला बोललं जातं रोजकिर्द. मग रोजकिर्द हे मूळ नोंदीचे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये प्रथम नोंदीचे पुस्तक म्हणलं जातं, प्राथमिक नोंदीचे पुस्तक म्हणलं जातं. सर्व व्यवहारांच्या प्रथम तारीखवार नोंदी या रोजकिर्दीत म्हणजे व्यवहार ज्या क्रमाने केले जातात त्याच क्रमाने लिहिले जातात. म्हणजेच याला म्हटलं जातं कालक्रमानुसार म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कालक्रमानुसार. आणि कालक्रमानुसार नोंदी रोजकिर्दीमध्ये होतात आणि त्याला नोंदी करताना एका खात्याला नावे, दुसऱ्या खात्याला जमा, म्हणजे द्विनोंद पद्धत आहे आपली, डबल एंट्री सिस्टम, त्याचा बेस घेतला जातो आणि त्याच्यानुसार नोंदणी केल्या जात असतात. व्याख्या, खातेवहीत नोंद करणे सोयीस्कर व्हावे. खातेवहीमध्ये काय करणे? रेकॉर्डिंग करणे इझी जावं आणि त्याचं वर्गीकरण पुस्तकामध्ये म्हणजे रोजकिर्द होय. समजते का रे? म्हणजे खतावणीमध्ये, विशेष खतावणीमध्ये नोंदणी करताना इझी जावं म्हणून जिथे नोंदणी केल्या जात असतात त्याला म्हणलं जातं रोजकिर्द. आणि रोजकिर्द हे प्रमुख नोंदीचे, मूळ नोंदीचे पुस्तक म्हटलं जात असतं. प्रश्न येऊ शकतो. आणि बघा आता रोजकिर्दीचे महत्त्व, उपयोगिता याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. डायरेक्ट तो घेऊ आपण. बघा, रोजकिर्द संदर्भात कोणते विधान गैर लागू पडते? गैर लागू म्हटले. गैर लागू म्हणजे काय म्हणता येईल याला? निगेटिव्ह. सर्व त्याच्यातले चार सेंटेन्स आहेत. 4 पैकी 3 काय पॉझिटिव्ह असतील, एक निगेटिव्ह असेल. तो निगेटिव्ह कोणता आपल्याला ओळखायचा आहे आणि तो जो क्वेश्चन आहे या कॉन्सेप्टवरती डिपेंड आहे. बघा आता इकडे लक्ष द्या, फोकस. रोजकिर्दची महत्त्व, उपयोगिता. रोजकिर्द कशासाठी बनवली जात असते? सर्वप्रथम रोजकिर्द हे एक जमा खर्चाचे एक अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. म्हणजे व्यवसायामध्ये जो काही उत्पन्न आणि खर्च असेल त्याची नोंदणी सर्वप्रथम इथे केली जात असते आणि इथे रोजकिर्दमध्ये सर्व व्यवहारांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी माहीत होऊन जाते. संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी प्राप्त होते. ती जागा आणि ते जे आहे आपलं प्राथमिक पुस्तक म्हणजे रोजकिर्द होय. आणि सर्व व्यवहार तारीखवार होत असल्याने भविष्यात जर आपल्याला कोणत्याही व्यवहाराचा संदर्भ घ्यायचा असेल तर रोजकिर्दचा उपयोग होत असतो. मग रोजकिर्दमध्ये नोंदी स्पष्टीकरणामुळे संबंधित विस्तृत माहिती प्राप्त होते आणि लिहिण्यात आलेले व्यवहार समजण्यात मदत होत असते. म्हणजे इथे नोंदीच्या खाली, नाव्याने जमाच्या खाली बद्दल का नावे केलं, का जमा केलं त्याचा उल्लेख आपण करत असतो. म्हणून आपल्याला त्या व्यवहाराबद्दल, संबंधित व्यवहाराबद्दल विस्तृत म्हणजे इन डिटेल माहिती प्राप्त होत असते. कशातनं? रोजकिर्दमध्ये. का? कारण की त्याच्या नाव्याने जमाच्या खाली आपण इन डिटेलमध्ये माहिती लिहित असतो. त्याच्यानंतर तर हे थोडंसं समजायला अवघड जाते रेग्युलर बॅचमध्ये इन डिटेलमध्ये घेतलेला आहे. हा आपण आयोगाचा आपण ॲनालिसिस करतो त्यामुळे फास्ट घेतोय. आणि ज्याला जर रेग्युलर बॅच जॉईन करायची असेल तर ॲप्लिकेशनवरती तुम्हाला रेग्युलर बॅच आहेच, तिथे जाऊन तुम्ही बघा. खातेवहीत होणाऱ्या नोंदीच्या अचूकतेची तपासणी करता येते. काय म्हणते बघा, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. काय म्हटले बघा, रोजकिर्दीतून खातेवहीत होणाऱ्या नोंदीच्या अचूकतेची तपासणी. म्हणजे रोजकिर्दमधून खातेवहीत नोंदणी होईल आणि त्याच्या वेळेस अचूकता तपासण्यासाठी आपल्याला रोजकिर्दचा उपयोग होणार आहे. आणि रोजकिर्दमध्ये एक नावे आणि जमा रकाने असतात. या दोन्ही रकान्यांची बेरीज ही सारखी आली म्हणजेच अंकगणिती अचूकतेची खात्री होत असते. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला नाही, पण अंकगणिती अचूकता या शब्दानुसार तेरजेवर प्रश्न विचारलेला आहे. तर
मला वाटतं जर आयोगाला अंकगणिती अचूकतेवर प्रश्न विचारायचा असेल तर हा 6वा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करून ठेवा. आयोग प्रश्न विचारू शकतं. आणि रोजकिर्दीचा मदत आपल्याला अंतिम खाते बनवण्यासाठी पण होत असतो. आणि रोजकिर्दीमध्ये नोंदी कशाच्या सहाय्याने होत असतात? दस्तऐवजाच्या सहाय्याने होत असतात, सोर्स डॉक्युमेंटच्या बेसिसवरती होत असतात. रोजकिर्दीत केल्या जाणाऱ्या नोंदी ह्या सहाय्यक दस्तऐवज, पावती, प्रमाणक इत्यादी मूळ कागदपत्रावर आधारित असल्याने न्यायालयात कायदेशीर पुरावा म्हणून सादर करता येत असतो. आता आयोगाचा प्रश्न बघा, व्यवहारांची मूळ नोंद रोजकिर्दीमध्ये होते. करेक्ट आहे का? यस, करेक्ट आहे, पॉझिटिव्ह आहे. रोजकिर्दीतून अचूक व्यवहार शोधून काढणे सोपे. रोजकिर्दीतूनच, फक्त रोजकिर्दीतून अचूक व्यवहार शोधता येतो का? नाही. रोजकिर्दीतून खतावणीमध्ये नोंदणी करताना अचूकता शोधता येते, फक्त रोजकिर्दीतून नाही. मग रोजकिर्दीतून सर्व व्यवहार एकत्रित उपलब्ध होतात. करेक्ट, सर्व व्यवहार एकत्र भेटतात रोजकिर्दीमध्ये. का? कारण की रोजकिर्दीमध्ये व्यवहार हे तारखेनुसार, दिनांकानुसार, ज्या क्रमाने व्यवहार झाला त्या क्रमानुसार नोंदणी केली जात असते. म्हणून आपल्याला भविष्यात केव्हाही जर रेफरन्स घ्यायचा असेल तर त्या सर्व व्यवहार तिथे आपल्याला भेटून जातात. करेक्ट आहे. रोजकिर्दीत व्यवहार ज्या क्रमाने होतात त्याच तारखेनुसार लिहिले जातात, म्हणजे कालक्रमानुसार. हे पण करेक्ट आहे. तर गैर लागू म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे? हे आपलं आन्सर आहे. बघा आता पुढे जातोय. रोजकिर्दीचा नमुना कसा आहे? पहिला रकाना दिनांक, दुसरा रकाना तपशील, तिसरा रकाना खापा, चौथा नावे रक्कम आणि शेवटचा जमा रक्कम. बघा आता इकडे दिनांकामध्ये काय दिले सर्वात अगोदर? बघा दिनांक रकान्याची, बघा अगोदर सांगतो प्रश्न कसा आला, त्याच्यानंतर एक्सप्लेन केले की तुम्हाला खूप इझी समजेल. आयोगाचा प्रश्न आहे बघा, लक्ष द्या इकडे, मी तिकडे घेऊन जातोय तुम्हाला प्रश्नाकडे. फोकस. रोजकिर्दीच्या, बघा कधी आला प्रश्न, केव्हा आलेला आहे तो अगोदर समजून घेऊ आपण. 7 जून 2015 प्रश्न आलेला आहे. 7 जून 2015 प्रश्न काय म्हणलेला आहे? रोजकिर्दीच्या डॅश डॅश या रकान्यामध्ये रोजकिर्दी करताना नोंद केली जात नाही. कोणत्या रकाना रिकामा सोडला जातो? कोणत्या रकान्यात नोंदणी केली जात नाही? इथे बघूनच तुम्हाला समजत असेल. कोणत्या रकान्यामध्ये? खापा रकाना, म्हणजेच कोणता असेल? तारखेमध्ये नोंदणी केली जात असते. तारीख या रकान्यामध्ये नोंदणी कशी होत असते? सर्वप्रथम वर्ष, 2 नंबरला महिना, 3 नंबरला तारीख, हाच क्रम असला पाहिजे. सर्वात अगोदर वर्ष, 2 नंबरला महिना, 3 नंबरला तारीख लिहिलीच पाहिजे. तपशील रकान्यामध्ये पहिल्या लाईनला जे खाते नावे होतं त्या खात्याचं नाव लिहायचं. दुसऱ्या लाईनला जे खातं जमा होतं त्या खात्याचं नाव लिहायचं. तिसऱ्या लाईनला हे 2 खाते नावे आणि जमा का केलं त्याचं स्पष्टीकरण. आणि शेवट होतो त्याचा बद्दल या शब्दाने. समजते का? आयोग प्रश्न विचारू शकतं. तर खापा या रकान्यामध्ये काय लिहिलं का? नाही. तर याच्यामध्ये काही लिहिलं जात नाही. मग नावे रक्कम रकान्यामध्ये काय लिहिलं जात असतं? तपशील रकान्यामध्ये जे खाते नावे झालेले आहे, समजते का? जे खाते नावे झालेलं आहे त्या खात्याचा रक्कम लिहायची असते. आणि जमा रक्कम याच्यामध्ये चूक झालेली इथे असायला पाहिजे. जमा रक्कम रकान्यामध्ये तीच रक्कम लिहायची, त्याच खात्याची रक्कम लिहायची. कोणत्या? जे खाते तपशील रकान्यामध्ये जमा झालेले आहे त्या खात्याची रक्कम जमा रक्कम रकान्यामध्ये लिहायची असते. आता बघा प्रश्न कसा येऊ शकतो की रोजकिर्दी करताना दिनांक या रकान्यामध्ये खालील प्रमाणे क्रम असला पाहिजे. खाली ऑप्शन देऊ शकतात. पहिलं वर्ष, दुसरं महिना, तिसरं तारीख. दुसरं ऑप्शन असू शकतं महिना, वर्ष, तारीख. तिसरं ऑप्शन असू शकतं तारीख, महिना, वर्ष. चौथं ऑप्शन असू शकतं तारीख, वर्ष, महिना. काही परमिटेशन कॉम्बिनेशन असू शकतं. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? सर्वात अगोदर वर्ष, 2 नंबर महिना, 3 नंबर तारीख. व्हेरी गुड. तर तपशील रकान्यामधला आपण क्रम विचारू शकतात किंवा सर्वप्रथम कोणतं खातं असतं हे पण विचारू शकतात. सर्वप्रथम जे खाते नावे झाले त्याची पहिल्या लाईनमध्ये लिहायचं, जे खाते जमा झाले त्याच्या दुसऱ्या लाईनमध्ये लिहायचं आणि नावे आणि जमाचं स्पष्टीकरण त्याच्या तिसऱ्या लाईनमध्ये. खाली पण ते पण ब्रॅकेटमध्ये पाहिजे. कशामध्ये?
ब्रॅकेट कंसामध्ये पाहिजे, कर्ली ब्रॅकेट म्हणू शकतात, काही बोलू शकतात, कशामध्ये पाहिजे, ब्रॅकेट कंसामध्ये त्याचं स्पष्टीकरण पाहिजे आणि शेवट हा नेहमी बद्दल या शब्दाने झाला पाहिजे. मग खापा रकाना तो रिकामा असतो. मग नावे रक्कम रकान्यामध्ये ती काय लिहायचं असतं, तपशीलमध्ये जे खातं नावे झाले त्याचीच रक्कम नावे रक्कम रकान्यामध्ये लिहायचं आणि जमा रक्कम रकान्यामध्ये काय लिहायचं असतं, तपशीलमध्ये जे खाते जमा झाले त्याच लाईनला जमा रक्कमची जमा खात्याची रक्कम जमा रक्कम रकान्यामध्ये लिहायची असते. हा आहे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आयोग इथं प्रश्न विचारू शकतो. फोकस पुढे जातोय बघा. आता मी रोजकिर्दीची बेरीज बघा. आता रोजकिर्दीची बेरीज कशी केली जात असते बघा. हे नावे रक्कम आहे बघा, फोकस करा. हा नावे रक्कम रकाना, हा जमा रक्कम रकाना. मग नावे रक्कम रकाना वरती एक लाईन आणि खाली दोन लाईन मारल्या जातात. जमा रक्कम रकाना वरती एक लाईन खाली दोन लाईन. मग याची टोटल आणि याची टोटल, दोघांची टोटल ही समान आली पाहिजे. कशी आली पाहिजे, समान, इक्वल आलीच पाहिजे. आणि जर इक्वल आली तर त्याला म्हणायचं असतं अंकगणितीय अचूकता. काय बोलायचं त्याला, अंकगणितीय अचूकता. आणि जर सर समान नाही आली तर मग मिस्टेक, रेक्टिफिकेशन ऑफ एरर नावाचा लेसन आहे. तुम्हाला आयोगाने ते दिलेला नाही, पण एका वर्षी आयोगाने प्रश्न विचारलेला होता. त्याच्यामध्ये चुका असतात, जाणून बुजून केलेल्या चुका, एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणजे नियमाने चुका झालेल्या असतील, एरर ऑफ कमिशन, ह्या बरेचसे चुका होऊ शकतात. म्हणजे 1000 लिहिण्याच्या ऐवजी 100च लिहिलं, 10,000 लिहिण्याच्या ऐवजी फक्त 1000 रुपये लिहिलं किंवा 1,00,000 रुपये लिहिलं, कमी जास्त होत असतं. त्या चुकांमुळे आपली जी रोजकिर्द आहे ते टॅली होत नाही, बेरीज समान येत नाही. मग कॉन्सेप्ट काय, समान आली पाहिजे. आणि समान आली तर त्याला काय बोलायचं असतं, अंकगणितीय अचूकता. बघा आता इकडे पुढे जातोय मी. रोजकिर्दीच्या प्रत्येक पानाच्या शेवटी काय केलं जात असतं, प्रत्येक पानाच्या शेवटी नावे आणि जमा रक्कम रकान्याची काय केली जात असते, बेरीज. आणि दोन्ही रकान्यांची बेरीज ही सारखीच असली पाहिजे आणि याला बोललं जातं अंकगणितीय अचूकता. आणि जर सारखी आली म्हणजे आपल्याला जे व्यवहार नोंदवले ते सर्वच्या सर्व अचूक आहेत, म्हणजे काही मिस्टेक झाली नाही याची खात्री पटते. पुढे जातोय बघा. रोजकिर्दीत नोंदी करणे, रोजकिर्दीयन पंजीयन करणे म्हणजे काय, रोजकिर्दीत व्यवहारांच्या नोंदी लिहिण्याच्या क्रियेला रोजकिर्दीयन म्हणजे जी रेकॉर्डिंग करण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं, रोजकिर्दीयन. जेव्हा एखादा व्यावसायिक म्हणजे बिझनेसमॅन व्यवहार रोजकिर्दीत लिहिण्यात येतो तेव्हा त्यास रोजकिर्दीयन असे म्हणतात. म्हणजे व्यवसायाचा झालेला प्रत्येक व्यवहार, बिझनेस ट्रान्झॅक्शन रोजकिर्दीमध्ये लिहिण्यात येत असतो. त्या प्रक्रियेला, त्या प्रोसेसला रोजकिर्दीयन असे म्हणतात. आणि रोजकिर्दीयन करताना प्रत्येक व्यावसायिक व्यवहार लिहिण्यासाठी एक खाते नावे आणि दुसरं खाते जमा या दोन खात्यावर प्रभाव होत असतो. आणि प्रभाव करण्यासाठी कशाची मदत घेतली जाते, द्विनोंद पद्धतीची मदत घेतली जात असते. कोणती रे, द्विनोंद पद्धतीची हेल्प घेतली जात असते. आणि द्विनोंद पद्धतीच्या सहाय्यानेच रोजकिर्दीमध्ये नोंदणी केल्या जात असतात. आणि द्विनोंद पद्धत म्हणजे एका खात्याला नावे दुसऱ्या खात्याला जमा. आणि याचे नियम आहेत कोणते, एक ट्रॅडिशनल अप्रोच आणि दुसरा मॉडर्न अप्रोच. एक ट्रॅडिशनल अप्रोच आणि दुसरा मॉडर्न अप्रोच आहे, तो आपण आता पाहणार आहे हँड रिटन नोट्स मधून. बघा आता हे रोजकिर्दीयन करण्याच्या काही पायऱ्या आहेत. पहिले काय, एक सोर्स डॉक्युमेंट असायला पाहिजे, पावती प्रमाणक जे काय असेल ते. त्याच्यानंतर तो व्यवहार समजून घेतला पाहिजे, आर्थिक आहे का अनार्थिक आहे का बिझनेस आहे का वैयक्तिक आहे. मग याचे दोन प्रभाव होणार, एक नावे आणि दुसरा कोणता होणार, जमा प्रभाव. मग त्या खात्यांचं वर्गीकरण होणार, म्हणजेच खतावणी नाही, ते वर्गीकरण होणार. म्हणजे ते कोणतं खातं आहे, खर्च आहे, उत्पन्न आहे, संपत्ती का देयता, याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन होणार. काय म्हणतोय, कशामध्ये क्लासिफिकेशन होणार, त्याचं क्लासिफिकेशन होणार. ते खातं खर्च आहे का उत्पन्न आहे का संपत्ती आहे का देयता आहे का ते एखाद्या व्यक्तीचं खातं आहे का रिप्रेझेंटेटिव्ह प्रातिनिधिक व्यक्ती खातं, याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण होणार. आणि वर्गीकरण झाल्याचे नियम लावणार आणि नियमावरनं आपण एक खाते नावे आणि दुसरं खाते जमा होणार आणि त्याची नोंदणी करणे म्हणजे रोजकिर्द
होय. आणि लक्षात ठेवा बाळांनो, माल खाते नावाने कोणतंही खाते आढळत नाही. अख्ख्या अकाउंटिंगमध्ये माल खाते, वस्तू खाते बनवलेच जात नाही. माल म्हणजे काय, वस्तू म्हणजे काय, तुमच्या डोक्यामध्ये आला असेल काही वेगळं लगेच, नालायकांनो बघा इकडे लक्ष द्या. माल वस्तू खाते म्हणजे काय, आपण जर परचेस करत असेल, एक्झाम्पल हा माऊस परचेस करत असेल आणि पुढे विकत असेल तर याला वस्तू म्हणायचं, माल म्हणायचं. समजतंय का? म्हणजे ज्याची विक्री होते ते माल, पण याचा उपयोग जर करतोय मी तर माझ्यासाठी ही संपत्ती. आणि जर माझं कॉम्प्युटर शॉप असतं तर मी कंपनीकडनं, लिनो कंपनीकडनं परचेस करणार, पुढे कस्टमरला विकणार, तर माझ्यासाठी काय झाली, वस्तू. पण आता मी इथे यूज करतोय म्हणून ही माझ्यासाठी काय झाली, संपत्ती. म्हणजे ज्याची खरेदी विक्री होत असते पैसा कमवण्यासाठी त्याला वस्तू म्हणायचं असतं, आणि त्याच्यासाठी वस्तू खाते बनले जात नाही. मग कोणतं बनतं सर, जर त्याची खरेदी केली तर खरेदी खाते, विक्री केली तर विक्री खाते, खरेदी केलेला जर परत केला तर खरेदी परत खाते, विक्री केलेला जर परत आला तर विक्री परत खाते. जर मालकाने वस्तूंची उचल केली तर मालकाद्वारे उचल खाते, नमुना म्हणून वितरण केलं, डिस्ट्रीब्युशन केलं तर ते खाते बनणार. आगीमध्ये नुकसान झाले तर आगीमध्ये नुकसान खाते, चोरी गेली तर चोरी गेलेले खाते, असे वस्तूंसाठी खाते बनतील. पण वस्तू नावाने सेपरेट खातं बनणार नाही. पण वस्तूंसाठी काय म्हणतोय मी, वस्तूंसाठी त्या त्या व्यवहारानुसार खातं बनत असतं. आता बघा हँड रिटन नोट्स कडे जातोय. रोजकीमध्ये पहिला व्यवहार घेऊ आपण, कोणता, खरेदीचा. आता खरेदीमध्ये बघा तुम्हाला दिसत असेल, फोकस करा, थोडीशी क्लॅरिटी वाढवा तुमच्या ह्याची. खरेदी दोन प्रकारची असते, एक असते रोख खरेदी आणि दुसरी असते उधार खरेदी. आता बघा काय करायचे आपल्याला, ह्या झाला व्यवहार, समजा रोख खरेदीचा व्यवहार झाला तर सर्वप्रथम त्याच्यामधले खाते ओळखायचे. आपल्याला काय करायचे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला खाते ओळखायचे आहेत. जस्ट अ मिनिट फ्रेंड्स. काय करायचं, त्याच्यात अगोदर आपल्याला खाते ओळखायचं आहे. सिस्टम थोडीशी हँग झाली होती, मी नाही बरं का. हम नहीं रुकते, इसलिए तो हमारा नाम है, इसलिए तो हमें पहचानते हैं. ठीक है ना. कितने अधिकारी है मेरे बैच के, ओनली कर सहाय्यक 50 पेक्षा जास्त. आत्ताच्या बॅचमध्ये मुलं सांगतायत, मला फोन करतायत, सर तुमची ऑनलाईन बॅच जॉईन करायची, तुमच्या बॅचचा हा मुलगा औरंगाबादच्या बॅचला होता, पुण्याच्या बॅचला होता, तुमच्या बॅचमधून तो अधिकारी झालेला आहे, मला आता माहीत होतंय. तर याच्यावर मी अंदाज करू शकतो कमीत कमी 70 अधिकारी झालेले आहेत कर सहाय्यक, आणि प्रत्येकाला 12च्या पुढे मार्क्स आहेत, आणि टॉपर आहेत ते 18 मार्कांचे आहेत, आणि खूप आहेत. आणि जेवढे अधिकारी झाले त्याच्यातले 30 ते 40 जणांना 15च्या पुढे मार्क्स आहेत, आणि जेवढे सिंगल रँक आलेले आहेत त्या प्रत्येकाला 18च्या पुढे मार्क्स आहेत. समजतंय का? म्हणजे तुम्हाला हा सब्जेक्ट रँक 1ला घेऊन जाऊ शकतो, त्यामुळे फोकस करायचा. बघा खाते ओळखायचे आपल्याला. मग कोणतं कोणतं खातं बनत असतं, एक खरेदी खातं बनेल, दुसरं रोख खाते बनेल. का? कारण की रोखीने खरेदी केलेली आहे, आणि जी खरेदी आहे तो काय आहे, खर्च, आणि जी रोख आहे ती काय आहे, संपत्ती. मग खर्चाला कोणता नियम लागत असतो, नामधारी खात्याचा. संपत्तीला कोणता नियम लागतो, वास्तविक खात्याचा. फटाफट बोलायचा. नामधारी खात्याचा नियम काय आहे, सर्व खर्चाचे खाते काय करावे, नामधारी खात्याचे नियम, खर्चाचे खाते नावे, सर्व संपत्तीचे उत्पन्नाचे खाते काय करावे, जमा. खर्चाचे खाते नावे, उत्पन्नाचे खाते जमा करावे. मग वास्तविक खात्याचा नियम संपत्तीला लागू पडत असतो. वास्तविक खात्याचा नियम काय, येणारी संपत्ती नावे आणि व्यवसायातनं जाणारी संपत्तीला काय करावं, जमा करावं. मग मला सांगा आता, हा जो खरेदी आहे आपला खर्च म्हणजे कोणता प्रभाव होईल, नावे, आणि संपत्ती आपल्याकडनं जाते म्हणून त्याला काय प्रभाव होणार, जमा. आता पुढे बघा इकडे, जर उधार खरेदी केली तर रोख खातं बनेल का, नाही बनणार. खरेदी खातं तर बनणारच, कारण की वस्तूंची उधार खरेदी केलेली आहे म्हणून खरेदी खातं तर बनणार. पण ज्याने आपल्याकडनं खरेदी केली तो असेल कोण, धनको. समजतंय का रे, सॉरी, आपण ज्याच्याकडून खरेदी केली, ज्याला विकतो तो असतो ऋणको. ज्याला विकतो हे सेंटेन्स असायला पाहिजे. ज्याच्याकडून खरेदी केली तो समोरचा व्यक्ती. काय म्हणतोय, ज्याच्याकडून उधार खरेदी केली तो समोरचा व्यक्ती असतो धनको. मग त्याला आपण पैसे देणं आहे. काय आहे, पैसे देणं आहे, म्हणून ती झाली देयता. मग देयताला कोणता नियम लागतो, वैयक्तिक खात्याचा, कारण की हा धनको एक व्यक्ती आहे ना, म्हणून वैयक्तिक खात्याचा. खरेदी काय झाल्या,
खर्च, त्याला नियम नामधारी खात्याचा, सर्व खर्चाचे खाते नावे, उत्पन्नाचे खाते जमा, वैयक्तिक घेणाऱ्याचे खाते नावे, देणाऱ्याचे खाते जमा, मग खरेदी खर्च म्हणून त्याला नावे प्रभाव, आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला काय दिले, वस्तू दिल्यात, तो झाला आपल्यासाठी वस्तू देणारा, मग देणाऱ्याचे खाते काय करावे, जमा, मग याला प्रभाव काय होणार, जमा प्रभाव होत असतो. बघा आता मग नोंद कशी झाली, खरेदी खाते नावे रोख खात्याला, ला म्हणजे जमा, खरेदी खाते नावे ऋणको खात्याला. समजते का रे, यस ऑर नो? ऋणको नाही, ते धनको असायला पाहिजे, मिस्टेक झाली याच्याकडनं हँड रिटन नोट्स मध्ये, धनको खात्याला. समजते का, त्याच्याकडनं आपल्याला पैसे, आपण त्याला पैसे देणं आहे, ठीक आहे ना. तर धनको खात्याला हँड रिटन मध्ये त्याला काय करा, करेक्ट करा. चला बघा, जर परत केलं असेल तर धनको खाते काय होणार, नावे खरेदी परत खात्याला जमा, कारण परत केलं ना. बघा वरती खरेदी होती, समजते का, रोख खरेदी असू दे किंवा उधार खरेदी असू द्या, कोणतं खातं बनलं, खरेदी खाते, कारण खर्च आहे, खर्चाचे खाते नावे होत असते, मग खरेदी खात्याला नावे प्रभाव दिला. बघा खरेदी खात्याला कोणता प्रभाव दिला, नावे प्रभाव दिलेला आहे. मग परत केला आपण, खरेदी परत केली म्हणजे आपलं जे देणं होतं धनकोला ते कॅन्सल झालं, मग प्रभाव कॅन्सल करण्यासाठी ज्यावेळेस देणं होतं त्यावेळेस धनकोला जमा प्रभाव ला होता, मग तो देणं आपलं कॅन्सल झालं, मग प्रभाव कॅन्सल करण्यासाठी धनकोला काय केलं, नावे आणि खरेदी परत केली होती वस्तूची, म्हणून त्याला जमा प्रभाव दिलेला आहे. आणि याच्या रिलेटेड तुम्हाला आत्ताच 100% समजलेलं नसेल मला माहिती आहे, पण हे रेग्युलर बॅचमध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही पुन्हा बघा, इथे आपण डबल घेणार नाही, कारण की वेळ वाचला पाहिजे. बघा आता इथे वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे, अख्खे जेवढे अकाउंट बनतील पुस्तकाच्या आपल्या पुस्तकामध्ये, जेवढे हजारो लाखो अकाउंट बनवू द्या, त्याचं बायफर्केशन होणार. एकतर ते असेल संपत्तीचं खातं, खर्चाचं खातं, उत्पन्नाचं खातं, देयतेचं खातं आणि व्यक्तीचं खातं. बघा पहिल्या ब्ल्यू मध्ये जे दिसते तुम्हाला ते तो ट्रॅडिशनल अप्रोचने सांगितलेला आहे, आणि खाली रेड मध्ये जे आहे ते मॉडर्न अप्रोचने सांगितलेलं आहे. लक्ष द्या, बघा संपत्तीला कोणता नियम ऍप्लिकेबल होत असतो, वास्तविक खात्याचा नियम ऍप्लिकेबल होतो. वास्तविक खात्याचा नियम काय आहे, व्यवसायात येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे, जाणाऱ्या संपत्तीचे जमा, म्हणजे व्यवसाय येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा होत असतं. खर्चाला कोणता नियम लागतो, नामधारी खात्याचा, मग सर्व खर्च तोटा हानी नुकसानीचे खाते काय करावे, नावे, सर्व उत्पन्नाचे खाते काय करावे, जमा. उत्पन्नाला कोणता नियम ऍप्लिकेबल होतो असतो, नामधारी खात्याचा, म्हणजे खर्च आणि उत्पन्न दोघांना कोणता नियम ऍप्लिकेबल होतो, नामधारी खात्याचा. आणि नामधारी खात्याचा नियम काय, सर्व खर्च नुकसानीचे खाते नावे, सर्व उत्पन्न लाभाचे नफ्याचे खाते जमा करावे. मग देयता असेल किंवा व्यक्ती असेल तर दोघांना वैयक्तिक खात्याचा नियम लागत असतो, आणि वैयक्तिक खात्या व्यक्ती म्हणल्यानंतर लाभ घेतो किंवा देतो, तर लाभ घेणाऱ्याचे खाते नावे करावे, लाभ देणाऱ्याचे खाते जमा करावे. व्हेरी गुड, तो झाला आपला ट्रॅडिशनल अप्रोच. मॉडर्न अप्रोच, संपत्तीची नेहमी कोणती शिल्लक असते, नावे शिल्लक असते. जर संपत्तीमध्ये वाढ झाली तर त्याला कोणता प्रभाव करावा, नावे प्रभाव. जर संपत्तीमध्ये घट झाली तर कोणता प्रभाव होतो, त्याचा जमा प्रभाव. खर्चाची नेहमी कोणती शिल्लक, नावे शिल्लक, वाढ झाली नावे प्रभाव. उत्पन्नाची नेहमी जमा शिल्लक, वाढ झाली जमा प्रभाव. देयतेची नेहमी जमा शिल्लक, वाढ झाली जमा प्रभाव. व्यक्तीची नावे शिल्लक पण येते, जमा शिल्लक पण येत असते, ते आपण आता थोड्या वेळाने पाहू, त्याला साईडला ठेवू आपण. बघा संपत्तीची नेहमी नावे शिल्लक, वाढ झाली नावे प्रभाव, घट झाली जमा प्रभाव. खर्चाची नेहमी नावे शिल्लक, वाढ झाली नावे प्रभाव, घट झाली जमा प्रभाव. उत्पन्नाची नेहमी जमा शिल्लक, वाढ झाली जमा प्रभाव, घट झाली नावे प्रभाव. देयतेची नेहमी नावे शिल्लक, वाढ झाली जमा प्रभाव, घट झाली नावे प्रभाव. इकडे लक्ष द्या, जी शिल्लक उरते ना, जर वाढ होत असेल तर तोच प्रभाव, घट होते विरुद्ध प्रभाव. कॉमन सेन्स, थोडा ट्रिक सांगितले मी इथे, ठीक आहे ना. पुढे जाऊ. आणि आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, आणि आयोग आणखीन प्रश्न विचारू शकतो. ह्या नियमावरती, डायरेक्ट नियमावरती बरेचसे प्रश्न आलेले आहेत, आयोगाने विचारलेले आहेत प्रश्न. त्या दुसऱ्या लेसन मध्ये आपण घेतलेले आहेत, आयोगाने प्रश्न विचारले आहेत, फोकस करा. चला, व्यक्तीची नावे शिल्लक पण असू शकते आणि जमा शिल्लक पण उरत असते. जर व्यक्तीची नावे शिल्लक उरली तर ऋणको, म्हणजे आपल्याला याच्याकडून येणं आहे, आणि जर जमा शिल्लक आली तर धनको, म्हणजे त्याला आपण देणं आहे. तर ऋणको तर वाढ, ह्याची येणं तर म्हणजे काय असते, ही संपत्तीची नेहमी नावे शिल्लक, जर वाढ झाली तर नावे प्रभाव, घट झाली तर जमा प्रभाव. देणं
म्हणजे देयता, देयताची नेहमी जमा शिल्लक असते आणि वाढ झाली तर जमा प्रभाव, घट झाली तर नावे प्रभाव होत असतो. नोटमध्ये सांगितलेलं आहे ते वास्तविक खात्याची नेहमी कोणती शिल्लक उरत असते, नावे शिल्लक उरत असते आणि नामधारी आणि वैयक्तिक खात्याची नावे शिल्लक पण उरते आणि जमा शिल्लक पण उरते. आणि जर नामधारी खात्याची, लक्ष द्या रे, नामधारी खात्याची नावे शिल्लक उरली तर त्याला म्हणायचं सर्व खर्च आणि याची जर जमा शिल्लक उरली तर ते असणार उत्पन्नाचे खाते. समजते का रे? वैयक्तिक खात्याची जर नावे शिल्लक उरली तर तो असेल आपला ऋणको, त्याच्याकडून येणं, आणि जर जमा शिल्लक उरली तर तो धनको, त्याला आपण पैसे देणं असतं. समजते का? येस ऑर नो? बघा आता आयोगाच्या प्रश्नाकडे जातोय आपण. व्यावसायिक व्यवहारांच्या मूळ नोंदी 22 फेब्रुवारी 2015चा प्रश्न आहे. 22 फेब्रुवारी 2015. बघा काय म्हणते, व्यावसायिक व्यवहारांच्या मूळ नोंदी, प्रथम नोंदी ज्या पुस्तकामध्ये केल्या जातात त्याला काय म्हटलं जात असतं? त्याला म्हटलं जातं रोजकीद. मग टिपण वही म्हणजे काय? व्यापारी खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद याच्या खाली टिपणद्वारे काही वस्तू, काही पद जे असतात किंवा काही जे आयटम असतात ते दाखवले जात असतात. टिपण वहीमध्ये काय काय नोंदवलं जात असतं? टिपण वहीमध्ये नोंदवलं जात असतं बघा, आकस्मिक देयता, माझ्यासोबत लिहून घ्यायचंय, आकस्मिक देयता किंवा यालाच बोललं जात असतं संभाव्य देयता. लिहून घ्या रे माझ्यासोबत मित्रांनो, लिहून घ्या. काल्पनिक संपत्ती रेग्युलर बॅच मध्ये 3-4 दिलेले आहेत. ठीक आहे ना? पुढे तेरीज पत्रक म्हणजे काय? खतावणीमध्ये काय म्हणतोय रे? खतावणीमध्ये जे नावे शिल्लक उरत किंवा जमा शिल्लक उरत, ये नावे शिल्लक आणि जमा शिल्लकांची यादी म्हणजेच तेरीज होय. आणि तेरीज नेहमी वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चलाच प्रिपेअर केली जात असते. खतावणी म्हणजे काय? रोजकीर्दमध्ये, या रोजकीर्दमध्ये दैनंदिन दिनांकानुसार, तारखेनुसार, कालक्रमानुसार जे व्यवहार नोंदवले असतात त्याचं वर्गीकरण. समजते का रे? त्याचं वर्गीकरण, व्यवहाराचं वर्गीकरण त्याच्या सेपरेट खात्यामध्ये करणे म्हणजे खातेवही खतावणी होय. बघा आता 7 जून 2015ला व्यवहारांच्या दैनिक नोंदीचे मूळ पुस्तक, दैनिक नोंदीचे प्राथमिक पुस्तक, दैनिक नोंदीचे प्रथम पुस्तक कोणतं असतं? रोजकीर्द. मग खतावणी काय आहे? खतावणी आहे दुय्यम नोंदीचे पुस्तक. दुय्यम नोंदीचे पुस्तक. प्रत्येक पॉइंट बद्दल सांगायला गेलं तर खूप आहे, पण रिलेटेड टू क्वेश्चन सांगतोय मी. पहिल्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं मी? वर्गीकरण खतावणीबद्दल. आता काय सांगतोय मी? खतावणी दुय्यम नोंदीचे पुस्तक आहे. पुढे रोख पुस्तक. रोख पुस्तकामध्ये सर्व रोखीच्या व्यवहाराची नोंदणी केली जात असते. सर्व रोखीच्या व्यवहारांची नोंद केली जाते. मग तो रोखीचा व्यवहार वस्तूच्या रिलेटेड असू द्या किंवा संपत्तीच्या रिलेटेड असू द्या, कुठलाही व्यवहार असू द्या, रोखीचा असेल तर त्याची नोंद रोख पुस्तकामध्ये केली जात असते. आणि तेरीज पुस्तक हे 31 मार्चला बनवलं जात असतं आणि याचा इथे काही संबंध नाही. याच्यामध्ये नावे शिल्लक येते. काय म्हणतोय रे मी? नावे शिल्लक. आणि दुसरं कोणते येते? जमा शिल्लक. ह्या शिल्लक असतात. नावे शिल्लक आणि जमा शिल्लकांची बेरीज इथे समान आली पाहिजे आणि यालाच बोललं जातं अंकगणितीय अचूकता. आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. अंकगणितीय अचूकता आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. रोजकीर्दीचा डॅश डॅश रकान्यामध्ये झालेला आहे प्रश्न. बघा आता पुढे जातो मी. 31 डिसेंबर 2017ला आयोगाने जे प्रश्न विचारले ते घेतोय. बघा आता लक्ष द्या बरं का, फोकस. आयोग फसू शकतं. मी काय म्हटलं होतं? सर्व उधारीच्या व्यवहारांची नोंदणी कुठे करायची? खरेदी पुस्तक किंवा विक्री पुस्तकामध्ये. पण इथं उधारीच्या व्यवहारांची, उधारीची विक्री म्हटले मग लगेच म्हणणार मुलं काय म्हणणार? लगे विक्री पुस्तकामध्ये म्हणणार. कुठे म्हणणार? विक्री पुस्तकामध्ये त्याचा आन्सर देणार किंवा विक्री रोजकीर्दमध्ये आन्सर देणार. चूक. शब्द ना शब्द शेवटच्या फुल स्टॉप पर्यंत क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा, रीड करायचा. इथे काय म्हटलेलं आहे? उधारीचा, पण वस्तू नाही, मालमत्ता म्हटलंय. मालमत्ता म्हटलंय, मालमत्ता. कळतंय का? मग खरेदी पुस्तकामध्ये कशाची नोंदणी होणार? वस्तूंच्या
उधार खरेदीची नोंद, वस्तूच्या उधार खरेदीची नोंद. रोख पुस्तकामध्ये कशाचे व्यवहार होणार? सर्व रोख व्यवहारांची नोंद. लिहून घ्यायचे माझ्यासोबत. सर्व रोख व्यवहारांची नोंद कुठे होणार? सर्व रोख व्यवहारांची नोंद कुठे? रोख पुस्तकामध्ये होत असते. मग तो रोख व्यवहार वस्तूच्या रिलेटेड असू द्या किंवा संपत्तीच्या रिलेटेड असू द्या, त्या सर्व रोख व्यवहाराची नोंद रोख पुस्तकामध्ये होत असते. मग विक्रीमध्ये कशाची नोंद होणार आहे? वस्तूंच्या उधार विक्रीची, वस्तूंच्या उधार विक्रीची नोंद होत असते. समजतंय का? पण उधार तर विक्री केली आहे, पण कशाची? संपत्तीची, मालमत्तेची. मग याची नोंदणी सर्वसाधारण रोजकिर्दीमध्ये होत असते. इथे सांगितलेलं होतं मी. बघा इकडे फोकस करा. खरेदी पुस्तकामध्ये वस्तूंच्या उधार खरेदीची, विक्री पुस्तकामध्ये वस्तूंच्या उधार विक्रीची. तर व संपत्तीची जर उधार आणि रोख खरेदी विक्री असेल, उधार खरेदी विक्री असेल संपत्तीची, तर जर्नल प्रॉपर मूळ रोजकिर्दीमध्ये त्याची नोंदणी करायची असते. सर्वसाधारण म्हणजे जर्नल मध्ये नोंदणी केली जात असते. अशा प्रकारे रोजकिर्दीवरती आयोगाचे प्रश्न होते. आणि पुढचा जो प्रकरण आहे, प्रकरण नंबर 5, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला फोन करू शकता, मेसेज करू शकता आणि सर्व डाऊट क्लिअर करा. अभ्यास करा. दिवस खूप कमी राहिलेले आहेत आणि वेळ निघून जात आहे, वय वाढत आहे, प्रॉब्लेम होतात आयुष्यामध्ये. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या, अभ्यास करा आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट येतो ती गोष्ट करा आयुष्यामध्ये. समजतंय का? आयुष्यामध्ये ती गोष्ट करा, सक्सेस नक्की भेटतं. चला मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ.